वळूयात पुढल्या बातमीकडे। ठाकरे गट आणि शिंदे गटाची आज लोकसभेची पहिली उमेदवारी यादी जाहीर होणार आहे। ठाकरे गट 15 ते 16 जणांची नावं जाहीर करणार आहे, तर कालच संजय राऊत या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे। तर दुसरीकडे शिंदे गटही आज उमेदवारी यादी जाहीर करणार असल्याचं संजय मंडलिक यांनी म्हटलेलं आहे। रामटेकमधून राजू पारवे, वाशिममधून संजय राठोडांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, तर मावळमधून श्रीरंग बारणे आणि कोल्हापुरातून मंडलिकांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। तर ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम संजय देशमुख, हिंगोली नागेश पाटील आष्टीकर, परभणीतून संजय जाधव, छत्रपती संभाजीनगरमधून माजी खासदार चंद्रकांत खैरे, धाराशिवमधून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे, ठाण्यातून राजन विचारे, मुंबई उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, तर उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर, रत्नागिरी सिंधुदुर्गातून विनायक राऊत, रायगडमधून अनंत गीते, सांगलीतून चंद्रहार पाटील, हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय, मावळमध्ये संजोग वाघेरे यांच्या नावाची चर्चा आहे। शिवसेनेचे संभाव्य उमेदवार रामटेक राजू पारवे, वाशिम यवतमाळ संजय राठोड, ठाणे प्रताप सरनाईक, कल्याण डोंबिवली श्रीकांत शिंदे, दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे, मावळ श्रीरंग बारणे, कोल्हापूर संजय मंडलिक, हातकणंगले धैर्यशील माने, बुलढाणा प्रतापराव जाधव, शिर्डी सदाशिव लोखंडे।